आणि यानंतर नाशिककरांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे। नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटीचा धोका हा काही प्रमाणात कमी होणार असल्याची माहिती मिळतेय। नाशिक जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट मात्र कायम आहे। आज जिल्ह्यातील सगळ्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। त्र्यंबकेश्वर सप्तशृंगी मंदिरही बंद राहणार आहे। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर देवस्थान गुरुवारपर्यंत बंद राहणार आहे, तर सप्तशृंगी मंदिराच्या परिसरात 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे। त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव सप्तशृंगी देवस्थानही आज बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। 7, 8 आणि 9 जुलै या कालावधीत सप्तशृंगगड, धार्मिक स्थळ, धबधबे, ट्रेकिंग पॉइंट्स, नदीकाठ तसंच पर्यटन स्थळांवरच्या प्रवेशास बंदीचे आदेश जारी केलेत। यासोबतच सप्तशृंगगड ते नांदुरी हा घाट मार्गही 3 दिवसांसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी गरज नसल्यास घराबाहेर पडू नये असं प्रशासनाचं आवाहन आहे। आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय। पाहत रहा एबीपी माझा।